सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मुकुंदनगर भागात गेल्या अनेक दिवसापासून पिण्याचे पाणी अत्यंत गढूळ येत असल्याची तक्रार विभागीय आयुक्त व पाणीपुरवठा विभागाकडे दिली होती. परंतु आज चक्क नळाला गटारीचं घाण काळं पाणी आल्याची बाब लक्षात येताच स्वतः नगरसेवक अनंत जाधव यांनी मुकुंदनगरातील नागरिकांसह थेट महापालिकाच गाठली आणि आयुक्तांच्या भेट घेत आयुक्तांच्या टेबलवर काळ्या पाण्याची बाटली ठेवली व अशा प्रकारचा गढूळ पाणी या भागात येऊ नये अशी विनंती आयुक्तांना केली. ते माध्यमाशी बोलताना म्हणाले की हा गढूळ पाणी संबंधित अधिकाऱ्यांनी प्यावे, अन्यथा आम्हाला हा गढूळ पाणी पिण्याची परवानगी द्यावी. कृपा करून या भागातील नागरिकांना अशा काळ्या पाण्याची शिक्षा देऊ नये असं ते माध्यमाशी बोलताना म्हणाले. प्रभाग क्रमांक 4 मधील मुकुंदनगर भाग हा संपूर्णपणे झोपडपट्टीचा भाग आहे. या भागात दाट लोकवस्ती आहे आणि मागील अनेक दिवसापासून त्या भागातलं पाणी येणारं हे गढूळ आणि घाण येतं याबाबतची कल्पना आम्ही विभागीय अधिकारी आणि बोर्ड अधिकारी दिलेली आहे. पण आज जे पाणी आलं, आज तर कहर झाला. आज जे पाणी आलं इतकं गढूळ आहे, त्या पाण्याला इतकं घाण वास आहे, ते पाणी बघूही शकत नाही, पिऊही शकत नाही. म्हणून आज मी त्या भागातले आमचे नागरिक त्यांना घेऊन आज मान्य आयुक्त साहेबांनी या पाण्याची बाटली दाखवली आणि आयुक्त साहेबांनी विनंती केली की साहेब हे जे पाणी आहे त्यात सुधारणा करा. पुढच्या पाणी पुरवठ्यामध्ये हे पाणी आमच्या भागातील जनतेला येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा पुढं असं जर पाणी पुरवठा करणार असाल तर हे पाणी सर्वप्रथम अधिकाऱ्यांनी घेऊन दाखवावं. नसेल तर आम्हाला प्यायची परवानगी द्यावी, आम्ही हे पाणी पिऊ. पण या काळ्या पाण्याची शिक्षा आपण आम्हाला देऊ नये अशा प्रकारची विनंती आज मान्य आयुक्त साहेबांनी केली आहे. आयुक्त साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आदेश दिला आहे की यावर तातडीनं कारवाई करावी. आधी आयुक्त साहेबांनी देखील विनंती, पावसाचे दिवस आहेत, नदीच्या काळामध्ये अजून भीषण अत्यंत होण्याची शक्यता आहे. यावर आपण गंभीर दखल घेऊ, हा प्रश्न तातडीने मागे लावा. अन्यथा जरी सत्ता जरी असलो तर जनतेच्या प्रश्नावर आम्हाला रस्त्यावर यायला वेळ लागणार. आपण आयुक्तांशी भेटला तर आयुक्तांचं म्हणणं काय आहे नेमकं? आयुक्त साहेबांना सांगितलं की साहेब त्या भागामध्ये नवीन पाणी पुरवठा देण्यासाठी माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या फंडातून निधी मंजूर झाला आहे. त्या निधीतून त्या भागातील पाणीपुरवठा लाईनचं केंद्र मंजूर झाले. टेंडर होऊन बरकाड होऊन 8 महिने झाले, तो मग काम करत नाही. मग का काम करत नाही त्याचं उत्तर संबंधित अधिकारी व्यवस्थित देत नाहीत. एक तर त्या मग काळ्या झाला नसेल तर आम्हाला मग आमच्यातला कार्यकर्ता अजून जागा आहे याची फक्त आपण दखल घ्यावी. तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? तुमच्या भागामध्ये मुकुंदनगरमध्ये हा समस्या जाणवते आहे? तुमचं नाव सांगा, सविस्तर सांगा, काय नेमका प्रकार तिथं घडला, किती दिवसात पाणी येतं आणि जे पाणी येतं ते कसं आलं पाणी? 8 दिवसांनी आहे ना काहीतरी? 8 दिवसांनी पाणी येतंय काळं. एक तुमचं नाव सांगून सुरू करा. 8 दिवसांनी तुमच्या इथं पाणी येतंय, ते काळं पाणी येतंय. कशामुळे येतं, काय त्या पाण्याची आवड? बघा तुम्हाला सांगतो, हे साहेब हे आताच नाही आहे. मी आज आणलो ही बाटली भरून, म्हणजे असं नाही की मी आजच्या पुरते हे विचार आणलो. ह्याच्या अगोदर पण बरेच वेळा मी इथं येऊन सांगितलंय, अधिकारी लोकांना वगैरे बोललेलं आहे, सांगितलंय. बरेच ते लोक फक्त ऐकतात आणि बघू आणि थोड्या वेळ येते ते पाणी आणि ते नंतर तुम्हाला सापेट. पण हे थोडं आणि जास्त का, मला काय म्हणायचं आहे, सोडलेलं पाणी स्वच्छ सोडायला पाहिजे. झोपडपट्टीमधले माणसं काय मनासाठी तिथं जगतात का? हा कुठेतरी म्हणून मला काय वाटलं की कुठेतरी आवाज कोणतरी उठवला पाहिजे. आज आमच्या गल्लीमध्ये कोण येतंय, मला कोण येत नाही मला माहित नाही. पण माझ्या लहान लेकरायची आज मला कुठेतरी वाटलं की बाबा आज प्रत्येक ठिकाणी कितीतरी लोक, 20 लाख लोक ते काहीतरी ते अमुक पाण्याचं हे झालं. मग आपल्याकडे ते सर्व समक्ष दिसायला लागलंय. मी तर टीव्ही मध्ये बघत होतो, समक्ष दिसलं मला. पण हे कुठेतरी मला निर्णय घ्यायला लागला म्हणून मी मित्रांनो भाऊ मी इथं आलोय. बघा आज मला फक्त नाही पाहिजे, मागणी केली मी आयुक्त हेच मागणी केलं. हे आम्हाला हे जे काय आता पाणीचं घाण आलेलं आहे ह्याच्या पुढं यायला नाही पाहिजे. नंतर हे जर ह्याच्या पुढे जर असं चाललं तर पहिला आम्ही हे पाणी पिऊ, नंतर तुम्हाला हे पाजू. पाणी म्हणजे जीवन असते. अक्षरशः बोलताना तुमचे डोळे पाणवलेत. लेकरांपाशी जेव्हा वेदना होते तेव्हा याच्यातला बाप जागा होतं. काय वाटतं भाऊ नेमकं काय त्रास? हो साहेब तुम्हाला काय सांगायचं, माझं पाय प्लॅस्टर आहे. माझं पाय प्लॅस्टर असताना सुद्धा मी आलो, कारण का पाणी पिऊन व्हायला माणूस मरू शकते. पण माझं प्लॅन प्लॅस्टर आहे म्हणून आम्ही चालत आलो. मला वेदना झाल्या हरकत नाही, पण मी तर चालत का आलो हे मला माझं नाही. मी प्रत्येक लोकांचा विचार केला नाही, पण कुठं लोक पण जागृत व्हायला पाहिजे. जसं मी आज पुढे आलो तसं बाकीचे लोक पण आलं पाहिजे. हे माझी ह्या कळकळीत आपल्या झोपडपट्टी. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.